नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पाहूया टॉप 10 घडामोडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशामधील बांदा येथे जाहीर सभेत बोलत असताना समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीवर जोरदार हल्ला चढवलाय. अयोध्येमधील राम मंदिराचा उल्लेख करत त्यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर निशाणा साधलाय. ही निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारी विरुद्ध रामभक्तांसाठी मंदिर बांधणारे यांच्यामधील निवडणूक असल्याचं अमित शहा म्हणाले. तसेच पाकव्याप्त काश्मीर तर भारत आपल्या ताब्यात घेणारच असंही अमित शहा यांनी मत व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिमालयामध्ये जाऊन यज्ञाला बसावंच लागणार आहे किंवा केदारनाथला जाऊन त्यांना पूजा अर्चा घंटा बडवत बसावंच लागणार आहे, कारण त्यांचे राज्य आता जाणार असून त्यांनी पूजा अर्चेची तयारी करावे असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. येत्या 4 जूनला देशामधील सरकार बदलणार आहे, तरी देखील या सरकारची मस्ती जात नाही असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून उमेदवार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आले. अहमदनगर शहरामधील क्लेराब्रुक मैदानावरती 8 मे रोजी संध्याकाळी संजय राऊत यांची सभा पार पडली होती. यावेळेला सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करत असताना संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली होती. संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता असा दावा केला. याच अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अतुल काजळे या पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली. त्याचबरोबर ॲडव्होकेट मनोज जयस्वाल यांनीही निवडणूक शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. आता या तक्रारीची दखल घेण्यात आली असून संजय राऊत यांच्या विरोधात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारतीय दंडविधान कलम 171 क 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियमन कलम 123(3) नुसार गुन्हा दाखल केला गेला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं आज निधन झालंय. भुईज येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. भुईज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रताप भोसले यांनी 4 वेळेला आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केलं होतं. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघामधून 3 वेळा संसदेमध्ये खासदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. कल्याणमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुंबईतल्या तरुणीसोबत कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीवरती कल्याणमध्ये 2 चोरट्यांनी ॲसिड हल्ला करून तिचा लॅपटॉप घेऊन पळ काढला. चोरट्यांनी अंगावर टाकलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे तरुणी जखमी झाली असून तिच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे बेंगळूर विमानतळावरती आपत्कालीन लँडिंग झालंय. विमानाने बेंगळूर विमानतळावरून नुकतेच उड्डाण घेतले असताना इंजिनाला आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने क्रू मेंबरशी संपर्क साधला आणि विमानाची इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग होताना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान प्रवासी आणि क्रू मेंबर्सना विमानातून उतरून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. विमानामध्ये 179 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. ते सध्या सुरक्षित आहेत. पुण्यामधील चाकण शिक्रापूर मार्गावरती गॅस टँकरचा भीषण स्फोट झालाय. चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा हा स्फोट झाला. या स्फोटामुळे 1 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची मोठी पडझड झाली. या भीषण स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरांची पडझड झाल्यामुळे मोठं नुकसान झालं. या भीषण घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. परिसरामधील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न शर्थीने सुरू होते. टँकरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात उभ्या असलेल्या इतर वाहनांना देखील आग लागल्याचं पाहायला मिळालं. पुणे शहरामधील कल्याणी नगर भागामधील एका पबमधून शनिवारी मध्यरात्री पार्टी करून तरुण आणि तरुणी दुचाकीवरून घरी जात होते. मात्र या तरुणीच्या दुचाकीला बेभान कार चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा अपघात झाला आणि अपघातात बाईक स्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अनीस अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा कारच्या धडकेत मृत्यू झालाय. दोघांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर या घटनेमधील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू असल्याचं बोललं जातं. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात अवकाळी पावसामुळे गेल्या 2 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा, गहू, संत्रा, भाजीपाला आणि केळीचं अतोनात नुकसान झालंय. त्यात गव्हाचे उत्पादन कमी झालं असून त्यांचा रंग पांढरा झाल्यामुळे शेतकऱ्याला आपला गहू कवडीमोल भावाने विकावा लागतोय. संत्रा पीकही गळालं असल्यामुळे आता संत्रा पिकाचं आर्थिक गणित बिघडलंय. हे होत नाही तोच केळी आणि भाजीपाल्याचं देखील मोठं नुकसान होतं. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. बॅडमिंटनमधील भारताची हुकमी जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत तैपेईच्या लू मिंग चेई आणि टांग कोई वेई याचा सलग गेममध्ये पराभव केलाय आणि अंतिम फेरी गाठली. आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारताच्या या जोडीने अवघ्या 35 मिनिटात हा सामना जिंकलाय. तैपेई ही जोडी जागतिक क्रमवारीत 80व्या स्थानावरती आहे. वेळ झाले टॉप 10 मध्ये आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह.